ए कुठली का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळचे 5:45 वाजलेत आणि मी सकाळी वॉकिंगला निघाले होते. तर काल स्वतःला एक चॅलेंज केलं होतं की आपण जे काय करायचं ते ब्लॉगिंग वगैरे सुरू करूया म्हणून, कारण स्वतःला नेहमी बिझी ठेवलंच पाहिजे ना. तर आमचा आईस्क्रीमचा बिझनेस असल्यामुळे सकाळी ही गाडी काल रात्रीच येऊन बसली होती, त्यामुळे आम्हाला सकाळी सकाळी ती गाडी अनलोड करायची होती. आणि एवढ्या लवकर सकाळी सकाळी माझी मैत्रीण पण माझ्याबरोबर वॉकिंगला जायला, आम्ही दोघी रोज एकत्र जातो ना, तर त्यामुळे ती सकाळी आली होती. मग आम्ही दोघी एकत्र निघालो. तर साधारण तिथून यायला आम्हाला 7 वाजले. 7 वाजता आल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं आणि राया झोपला होता. तर आता सुट्टी असल्यामुळे मुलं उशीर झोपतात, 8-9 वाजले तरी झोपलेलीच असतात. तर मागच्या वर्षीचा माझा जो जी माझी रिंग लाईट आहे ती म्हटलं चला बघूया, पुन्हा जरा वापरात आणूया, चालू आहे का बघूया. मग माझी दिवसभराची कामं मी चालू केली. त्याच्यानंतर आज तनिष्काने रायाला घेऊन देवाला दिवा लावला. तर ते दोघंजण आज पूजा करत होते. तनिष्का शिकवत होती त्याला दिवा कसा लावायचा. ॲक्च्युली तनिष्काला येतं दिवा लावता, त्यामुळे ती लावते. मोस्टली लहान मुलांना ही कामं नाही करायला द्यायची, कारण काडेपेटी असते, आग वगैरे. पण ही तनिष्का करते आहे. अशा प्रकारे छोटी मोठी पूजा मुलांनी केली. तनिष्काने आज विस्क करून कॉफी केली होती. तू कॉफी कशी बनवली तनिष्का? मी पहिला कॉफीची पावडर घेतली एका ताटात, त्याच्यानंतर शुगर, त्यानंतर गरम पाणी, मग चाळणीनं असं मिक्स करायचं आणि मग त्याची मिक्स कुठे करायचं 1 मिनिट ते 5 मिनिट करायचं लागलं. मग दूध घ्यायचं आणि मग ती जी क्रीम म्हणते त्याच्यात टाकायचं, मिक्स करायचं. जेवणासाठी मी वरण चकुल्या केल्या होत्या दुपारी आणि बाकीच्यांसाठी नॉनव्हेज होतं, फिश, प्रॉन्स वगैरे होते. आणि आमच्या घराच्या इथे सध्या कंपाऊंडचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे काम चालू होतं घराच्या खाली. आणि रायाला गार्डनमध्ये एखादं फूल दिसलं होतं, ते राहिलं आहे असं कधी झालंच नाही आहे, कारण हे गुलाबाचं फूल त्याने तोडून टाकलं आहे सगळं. आणि कशासाठी म्हणे तर मम्मी तुझ्यासाठी मी काहीतरी सरप्राईज केलं आहे म्हणून त्याने हे माझ्यासाठी अशा मस्तपैकी पाकळ्या ठेवून त्याने मला बोलवून ते मला दिलं होतं.